पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, भगिनींनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. पवित्र आत्मा शुद्ध करणारा आत्मा आहे. हालेलुया. कोणालाही शुद्ध करायला पवित्र आत्म्याला जमणार. तुमचा हृदय कसलाही परिस्थितीत हृदय असो, तुमचा कुटुंब कसलाही परिस्थितीत कुटुंब असो, तुमचा भूतकाळ कसला प्रसंगातून गेलेले भूतकाळ असो, हालेलुया, तुम्हाला शुद्ध करायला, तुम्हाला नवीन बनवायला पवित्र आत्म्याला जमतं. जगातील सगळे फादर लोक पवित्र मिसा अर्पण करतात. हालेलुया. जेव्हा फादर मिसा अर्पण करताना हातामध्ये भाकर घेऊन हे माझे शरीर आहे म्हणून सांगत आहे. हालेलुया. जगातील कुणाच्याही डोक्यामध्ये हे कसं होत आहे ते समजायला नाही भेटणार, तरी ही भाकर ख्रिस्ताचा शरीर म्हणून बदलत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते फादरांच्या पुण्याईमुळे नाही. फादर जेव्हा कुंसार ऐकायला बसतो, कोणतरी गुडघे टेकल्यावर फादर त्यांना त्याच्या कोणाचा अधिकाराने म्हणून सांगत त्यांना पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने पापाच्या बंधनातून मोकळा करताय. हालेलुया. फादरने एक आशीर्वाद दिला तर त्या व्यक्ती पापमुक्त होत आहे. हालेलुया. फादराच्या पुण्याईमुळे नाही, फादरानं देवाने अधिकार दिलेला आहे म्हणून नाही. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, सगळ्या चांगुलपणाचा उगम पवित्र आत्मा आहे. हालेलुया. पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला पापांची क्षमा भेटत आहे. धन्यवाद येशू. हालेलुया. आणि पवित्र आत्मा कुठे आहे? पवित्र आत्मा माझ्या हृदयामध्ये आहे. परमपवित्र संस्काराला पवित्र आत्मा माझ्या हृदयामध्ये वास करत आहे. माझ्यामध्ये बसून मला प्रवृत्त करत आहे, मला सांत्वन करत आहे, मला चांगुलपणाकडे घेऊन जात आहे. पवित्र आत्मा मला शुद्ध करत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी चांगला शरीर करून सुंदर बाहेरून दिसत आहे. हालेलुया. तरी माझ्या आतमध्ये काय काय आहे ते कोणाला माहिती नाही. फक्त मला आणि पवित्र आत्म्याला कळते माझ्या डोक्यात काय काय आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आज येशू आपल्याला समजावून देणारी गोष्ट असे आहे, तुझ्या हृदयामध्ये, तुझ्या मनामध्ये काहीही असू दे, किती जुनं पाप असू दे, कितीही भयानक पाप असू दे, हालेलुया, त्या सर्व पाप, सर्व घाण दूर करण्यासाठी समर्थ आहे सर्व समर्थ परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. निस्सा प्रार्थनामध्ये तो पवित्र आत्मा आपल्या मदतीला येत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगभरच्या सगळ्या प्रार्थनापेक्षा
एक मिस्सा प्रार्थना एवढे सामर्थ्यवान आहे की एका मिस्सा प्रार्थनामध्ये पवित्र आत्मा उतरून येऊन तुझ्या आयुष्यभर झालेल्या सगळ्या गोष्टीच्या बंधनातून एका मिस्सामध्ये पवित्र आत्मा तुला मुक्त करू शकतो. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 आपण सगळे लोक अनेक वेळी ऐकलेले शब्द आहे देव प्रीती आहे. देव प्रीती आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव प्रीती आहे म्हणून बोललं तर या देवाची इच्छा असे आहे आपण त्या देवाप्रमाणे बनायचं, आपण त्या देवासारखे बनायचं. हालेलुया. म्हणजे मी कसं बनायला पाहिजे? मी पण प्रीती बनायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योहानाचा पहिले पत्र आता आपण घेऊया. योहानाचा पहिले पत्रातील 4 अध्यायातील 7 वचन. प्रियजनो, आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे. जो कोणी प्रीती करीतो तो देवापासून जन्मलेला आहे. हालेलुया. 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 जे कोणी प्रीती करत आहे तो देवापासून जन्मलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचा पवित्र आत्मा जेव्हा तुमच्यामध्ये वास करायला चालू करणार, आपल्या डोक्यातील घाणेरडेपणा निघून जाऊन आपण शुद्ध व्हायला चालू. प्रियानो, देवाचे वचन जेव्हा आपण ऐकतो आपल्याला नवीन जन्म देव देत आहे. काही लोकांना ते पुरापूर अनुभव भेटत आहे. एकदा देवाचं वचन ऐकले बस. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 21 वर्षापूर्वी प्रवचन ऐकलेले एक बंधू माझ्या ओळखीचा आहे. प्रेज द लॉर्ड. 21 वर्षापूर्वी हा माणूस कुंसारासाठी माझ्याकडे आला. हालेलुया. धन्यवाद येशू. त्याने मला सांगितलं, फादर मला कुंसार व्हायच्या अगोदर तुमच्याशी थोडी वेळ बोलायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. कुंसार व्हायच्या अगोदर जे बोलायला बसले हा बंधू माझ्या बरोबर 3 तास बसले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यानंतर कुंसार होण्यासाठी दुसऱ्या पालनाच्याकडे गेला. हालेलुया. आज हा बंधू जगभर शुभवर्तमान गाजवण्याच्या कामामध्ये पूर्णपणे गुंतलेला आहे. यांनी मला भेटले तेव्हा पहिले मला बोललेले वाक्य असे आहे, फादर 10 आज्ञापैकी मी मोडलेले नाही असे कोणत्याही पाहत नाही. माझ्या आई बाबांना अनेकदा वाटलं आणि बोलून दाखवलं की हा आमच्या घरी का जन्माला आला. माझ्या मम्मीने माझ्याशी न बोलता घरातील लोकांशी बोलताना मी ऐकलेलं आहे, हा जर जन्मालाच आला नव्हता तर किती बरं झालं असतं. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 3 मित्रांनी या मुलाला प्रार्थनामध्ये घेऊन आले होते. 3 मित्रांच्या बरोबर हा जेव्हा प्रार्थनामध्ये येऊन बसला तेव्हा त्याच्या हृदयामध्ये एक बी पेरले. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्म्याच्या अभिषेकाचा बी होता हा त्या बीमध्ये वाढत 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 गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, आत्मिक जीवनामध्ये योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. अनेक लोकांच्या जीवनामध्ये ते पुढे पुढे जात नाही कारण योग्य निर्णय घेत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्मिक जीवनामध्ये योग्य निर्णय घ्यायला पाहिजे. हालेलुया. नंतर बघू, उद्या बघू, परवा बघू, वातावरणाप्रमाणे बघू असे नाही. एक योग्य निर्णय आहे. एका क्षणामध्ये एक निर्णय आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेषितांच्या कृत्यामध्ये 16व्या अध्यायामध्ये आपण एक गोष्ट पाहतो. संत पावलाकडे प्रेषितांच्याकडे एक महत्त्वाचा प्रश्न टाकण्यात आलेला आहे. हालेलुया. तारण प्राप्तीसाठी आम्ही काय करू? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तारण प्राप्तीसाठी आम्ही काय करू? हालेलुया. तुम्ही 31वा वचन आता ऐकू शकताय. ते म्हणाले, प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशूवर विश्वास ठेव. हालेलुया. ते उद्या कर, नंतर न कर, जमलं तर कर असं नाही. तुला तारण पाहिजे का? विश्वास ठेव. प्रभु तुम्हाबरोबर असो. तुमच्यामध्ये एका व्यक्तीचा एका डोळ्याला येशू दृष्टी आता वाढवून देत आहे. डोक्याला मार बसले होते, त्याचा सगळ्या जगत वाईट परिणाम येशू आता दूर करून देत आहे. हृदय दुःखाने भरलेले होते असे कोणाला तरी दुःखाने भरलेल्या हृदयाचा बंधन तोडून पवित्र आत्मा आनंद तुझ्या हृदयात भरून देत आहे. मला माझा देव मला बस जा. पवित्र आत्म्याचा अग्नी तुझ्यामध्ये कोणाकोणाच्या हृदयामध्ये पवित्र आत्मा आता पेटवायला चालू केलेला आहे. देवाच्या लेकरांना शोधणारा काम करायला अनेकांना प्रभू कृपा देत आहे. तुमच्यामध्ये एक व्यक्ती फक्त स्वतःचा मात्र विचार करत आहे. थोडा लवकर उठायला तयार नाही. दुसऱ्याचं काम हलका करून द्यायला बिलकुल तयार नाही. दुसऱ्याला क्षमा करायला तयार नाही. हालेलुया. रोसरी प्रार्थना बाकी सर्व प्रार्थना करतात, तरी स्वतःच्या जीवनामध्ये बिलकुल बदल न करणारा एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीला येशू सांगत आहे, तू प्रेम कर. तू अजूनपर्यंत किती लोकांवर प्रेम केलेला? तुझ्या मम्मीवर तू प्रेम केलंस? तुझ्या भावांच्यावर बहिणींच्यावर तू प्रेम केलंस? येशू त्या व्यक्तीला सांगत आहे, तू विचार कर, तू काय तुझंच फायदा बघितलं की नाही? दुसऱ्यांसाठी तू काय काय केलं आजपर्यंत? एखाद्या शेजारच्या व्यक्तीच्या कुटुंबाच्या चांगुलपणासाठी तू काय केलं का? येशू त्या व्यक्तीला सांगत आहे, तू चांगलं केलं म्हणून तू अनेक लोकांना बोललेला आहे, त्या सर्व गोष्टीला काही तथ्य आहे का?
ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहे त्यांच्या कमरेच्या भागामध्ये, पायाच्या स्नायूच्या भागामध्ये, कधी डोक्यामध्ये, कधी छातीमध्ये वर त्रास आहे, येशू त्या व्यक्तीला स्पर्श करत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.